स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। महाराज आले आणि फटाके वाजले। विट्याच्या चौकात काय घडलं? श्री चौंडेश्वरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पलूस यांच्या विटा शाखेचा शुभारंभ श्री गायत्री पीठ हेमकूट, हंपी कर्नाटक येथील मठाधिपती श्री 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 दयानंदपुरी महाराज स्वामीजी यांच्या हस्ते संपन्न झालाय। श्री चौंडेश्वरी उद्योग समूहाचे संस्थापक सूर्यकांत काका बुचडे, चेअरमन चंद्रदीप बुचडे, व्हाईस चेअरमन सुरेश खारकांडे यांच्यासह मान्यवरांनी महाराजांचे स्वागत केले। तसेच महिलांनी औक्षण करून महाराजांचे दर्शन घेतले व फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले। विटा येथील चौंडेश्वरी मंदिरात उद्घाटनानंतर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। पलूस येथील श्री चौंडेश्वरी पतसंस्थेचा विटा शाखेचा या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला। तब्बल 50 कोटी व्यवसायाच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या संस्थेने विटा शाखेची नवीन शाखा सुरू केली आहे। त्यास अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। चौंडेश्वरी पतसंस्थेचा विटा शाखेचा शुभारंभ आदरणीय श्री श्री दयानंद महाराज स्वामीजी, मठाधिपती गायत्री हेमकूट हंपी यांच्या हस्ते इथं झालेला आहे। संस्था 35 वर्षापूर्वी चालू केली। सूर्यकांत बुचडे फार अत्यंत कष्टातून ती संस्था काढली, चालवण्यात सुद्धा फार त्यांना त्रास झाला, परंतु त्याने ती संस्था चांगल्या प्रकारे चालवली। आता त्यांचा मुलगा जरी चेअरमन असला तरी सर्व समाज आणि परिसर त्यांना अत्यंत किंमत देत असल्यामुळे त्यांनी ती संस्था चांगल्या प्रकारे चालवत होती। आज या संस्थेचं सर्व आधुनिक सोयी त्या ठिकाणी आहे आणि कामगारांनाही 12% बोनस दिला जातो। एक आदर्श अशी पतसंस्था ज्या संस्थेनं विट्यामध्ये पदार्पण केले, भैरवनाथच्या आणि रेवणसिद्धाच्या कृपेनं ही संस्था चांगल्या प्रकारे चालेल आणि त्या कृपेला आदरणीय महाराजांचा आशीर्वाद आहे। आपण या ठिकाणी सर्वजण आलात, विटेकर मंडळींनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद मानतो आणि या पतसंस्थेच्या शाखेला शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। आज चौंडेश्वरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पलूस पतसंस्थेच्या शाखा विस्तारासाठी उपस्थित असलेले श्री 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 दयानंदपुरी महाराज स्वामीजी, समाजातील सर्व ज्येष्ठ मान्यवर, पलूस आणि संस्थेवर प्रेम करणारे उपस्थित सर्व सभासद आणि बंधू, संस्था स्थापन साधारणतः 32 वर्षे झाली। संस्थेच्या ठेवी 20 कोटीच्या घरात आहेत आणि कर्ज वाटप 12 कोटी रुपये। 2 ते 3 वर्षापूर्वी साधारणतः शाखा विस्ताराचा परवाना आल्यानंतर दुसरी शाखा कुठे उभा करायची या संदर्भात चर्चा झाल्यानंतर सर्व पलूसच्या संचालकांनी विटा शहरावर प्रथम विश्वास दाखवला। त्याबद्दल आम्ही सर्व विटेकरांच्या वतीनं पलूसच्या सर्व संचालकांचे, सभासदांचे मनापासून पहिल्यांदा आभार मानतो। या 1.5 महिन्यामध्ये साधारणतः संस्थेचा कारभार चालवून 1.5 महिन्यामध्ये विटा शहर व इतर शहराच्या परिसरातील लोकांनी जवळपास 75 लाख रुपयाची ठेवी या संस्थेत ठेवून आमच्या सर्व सल्लागार मंडळ आणि संचालक मंडळावर विश्वास दाखवला। त्याबद्दल संस्थेच्या वतीनं सर्वांचे आभार व्यक्त करतो। यामध्ये दिवाळीपर्यंत सर्वसाधारण गेल्या 1.5 महिन्याचा आवाज बघता विटा शाखेच्या 1 कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त ठेवी नक्की गोळा होतील असा मला या ठिकाणी ठाम विश्वास वाटतो। आम्हाला संस्था चालवण्याचा कधी काही अनुभव नाही, परंतु संस्था विठ्ठलता तुम्ही स्थापन केली आणि तुमच्यासारख्या ज्येष्ठ लोकांचं आम्हाला मार्गदर्शन आणि सल्ला लागतोय आणि आम्हाला ही संस्था चालवायची कशी याचा अनुभव तुमच्यामुळे मिळाला। प्रत्यक्ष तरी आम्ही नसलो तर संस्था स्थापन करायची कशासाठी असते, संस्थेचा समाजासाठी, शहराच्या गावासाठी, शहराच्या विकासासाठी
कसा उपयोग केला जातो याचा अनुभव आम्हाला या संस्थेचं काम करण्याच्या माध्यमातून मिळणार आहे। या संस्थेच्या विकासाच्या सल्लागार मंडळामध्ये सर्व 35 ते 40 शिकवून तरुण आहे आणि सर्व समाजातली जी काही मंडळी ती प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं त्या सल्लागार बॉडीमध्ये महत्वाचं या सगळ्या सल्लागार बॉडीमध्ये ठरवत असताना आमच्या सर्वांच्यावर विश्वास टाकला, अगदी विश्वास टाकला त्याबद्दल मी चंद्रदीप पुतळे आणि आमचे सूर्यकांत पुतळे यांचे मनापासून आभार मानतो। महाराज जी आप इतना दूर हमारे समाज के लिए अपने समाज के लिए आए और मेरा लगता है कि ये तीसरी बार आपने इधर आपके पाँव गाँव में हमारे लगे और ये संस्था खुद के घर में बड़े हो गए और आप खुद की इमारत जब कभी आगे चलते हो गए तो आपका ये सौभाग्य रहेगा हमारा कि आपको फिर एक बार बुलाने का हमको इधर मौका मिले और आपका ये आशीर्वाद हमारे सब पे बना रहे, इतने हम ख्वाहिश करते और आप इधर पे आए, बार बार इधर बुलाने का मौका हम सबको आप दीजिए, कितनी विनंती करते हो और सब आपण सगळे इथं आला त्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो। धन्यवाद। चंद्रदीप त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त करत असताना एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला की या चौंडेश्वरी पतसंस्थेची शाखा विट्यामध्ये ओपन करत असताना विट्यामधल्या सगळ्या मंडळीला आम्ही त्या ठिकाणी भेटलो आणि त्यांची परवानगी घेऊन या ठिकाणी पतसंस्था या ठिकाणी सुरू करायचं ठरवलं। खरं तर चंद्रदीप या ठिकाणी परवानगी हा शब्द वापरायची काय आवश्यकताच नव्हती, कारण तुम्ही आणि आम्ही कोण वेगळे असायचं काही कारणच नाही। या ठिकाणी चौंडेश्वरी देवीच्या नावानं जी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेची शाखा विट्यामध्ये सुरू होत असताना आम्हा सर्वांना निश्चितच आनंद आहे आणि अभिमानी आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगेन की विट्यामध्ये आमच्या सगळ्याच मंडळींचा या पतसंस्थेला भविष्यामध्ये निश्चितच सहकार्य राहील। आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी पतसंस्थेचे काम चालू करत असताना ढगेभाऊ या ठिकाणी आपण अर्थकारणाच्या बाबतीमध्ये जर विचार करायला गेलो तर जागतिकीकरणाच्या काळानंतर अनेक गोष्टी बदललेल्या आहेत। आज आपण बघतोय की पतसंस्थांच्या मध्ये प्रचंड स्पर्धा आहे। पतसंस्थांच्या मध्ये आज ठेवीचे व्याज आपण बघतोय 11-12% चढावलेलं त्या ठिकाणी आपण ठेवी गोळा करतोय आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीयकृत बँकांच्याकडे आपण जायला लागलो तर 5-6% व्याज आहे। आशियामध्ये किंवा अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये गेलो तर डिपॉझिटला त्या ठिकाणी व्याज तर मिळतच नाही, उलट जर आपण डिपॉझिट त्या ठिकाणी ठेवायला गेलो सर तर त्या ठिकाणी ते सांभाळण्यासाठी त्या बँकेला आपल्याला काय त्याचा डिस्चार्ज द्यावा लागतो। अशा एका बाजूला हा परस्पर विरोध असताना या पतसंस्था चालवत असताना या पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्या पतसंस्था धारकांना त्या ठिकाणी आमची देखील विट्यामध्ये मनशंकरी नागरी सहकारी पतसंस्था आहे, वैभव यांच्या माध्यमातून शरद नागरी पतसंस्थेचं काम चालतं, अनिल अप्पा त्यांच्या ग्रुपच्या दीनदयाळ पतसंस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी समाजामध्ये आता देखील 3-4 पतसंस्था आहेत, दुसरी दिलीपराव आपणची एक पतसंस्था आहे। अशा माध्यमातून समाजामध्ये 3-4 पतसंस्था कार्यरत आहेतच, परंतु सूर्यकांत तुम्हाला सांगेन तुम्ही फेडरेशनवर काम करताय। आज फेडरेशनवर काम करत असताना त्या ठिकाणी आपल्या पतसंस्थांची बैठक होईल त्यावेळेला आपण या पुढच्या काळामध्ये आपल्यामध्ये असणारा व्याजाचा जो युद्ध आहे ते त्या ठिकाणी कुठं थांबवावं लागेल आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या बरोबर किंवा सरकारी बँकांच्या मध्ये जे व्याजाचे रेट आहे त्याच्याशी आपल्याला हळूहळू जमवून घ्यावं लागेल, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये काय काळानंतर आपल्याला या घेतलेल्या या व्याजाच्या ज्या ठेवी आहेत त्याच्यामध्ये 2-3% ऍड करून आपण जर कर्ज वाटप करायला गेलो तर आपल्याला चांगला ग्राहक मिळणं खूप मोठं कठीण होणार आहे आणि ती परिस्थिती आज देखील आहे। आज सुद्धा आपल्याकडे पतसंस्थांच्याकडे कुठला ग्राहक येतोय ज्याच्याकडे कोल्याटरल सिक्युरिटी चांगली आहे, ज्याचा सिबिल चांगला आहे तो जातो नॅशनल बँकेकडे, त्यातल्या त्यात ज्याचा आणखी अडचण आहे तो जातो सहकारी बँकेकडे आणि ज्याची अडचण खूप मोठी आहे, ज्याच्याकडे पेपर नाही, ज्याच्याकडे सिबिल नाही, ज्याच्याकडे कुठला डाटा नाही तो मनुष्य आज आपल्या पतसंस्थेकडे येतोय आणि त्या माध्यमातून काम करत असताना आज पतसंस्थांच्या मध्ये खूप मोठी वसुलीची खूप मोठी अडचण आहे असं मी माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार या काम करतो। आणि म्हणून या ठिकाणी चंद्रदीप आणि त्यांच्या सगळ्या टीमला सांगेन की या सगळ्या दृष्टीने आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक पैसे गोळा होणं अवघड नाही, आपले नाव बघून या ठिकाणी भाऊ पैसे जमा होत आहेत, पण काय वेळेला आपल्याला परिस्थिती अशी होते की 9% व्याज दर करावा लागतो, 8% व्याज दर करावा लागतो, कशासाठी तर तुमच्या ठेवी नको असं डायरेक्ट म्हणता येत नाही म्हणून व्याजाचे रेट कमी करून ठेवीचा फ्लो थांबवावा लागतो।
कारण दुसऱ्या बाजूला कर्जाला आपल्याला चांगला गिराईक चांगला कस्टमर मिळणं आजच्या तारखेला खरोखर खूप मुश्किल झालेलं आहे. आणि एकदा कर्ज घेऊन गेल्यानंतर आपल्या लोकांच्या देखील त्यावेळेला मानसिकता बदलत आहे. आणि मग जो एक चुकीचा संदेश दिलेला आहे केसच्या माध्यमातून निम्म्यामध्ये संपवा, 25% संपवा, 40% संपवा, त्याची कुठलीच माहिती न असताना आपल्याला असा आग्रह केला जातो. आणि दोन्ही बाजूला मग या ठिकाणी कात्रीत सापडल्यासारखी मॅनेजमेंटची अवस्था होते. अशा सगळ्या बाबतीत मला सूर्यकांत काकांना एवढंच सांगायचं आहे की फेडरेशनमध्ये आपण या सगळ्या गोष्टीनं आपल्याच पतसंस्थेला नव्हे सगळ्या आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या पतसंस्थांनी एक धोरण घेणं या पुढच्या काळामध्ये आवश्यक आहे. आणि व्याजाच्या रेटमध्ये आपली असणारी जी स्पर्धा आहे ती स्पर्धा या ठिकाणी कमी करून आपल्याला भविष्याकडं या सगळ्या बँकांच्या या नॅशनल बँकांच्या व्याजदराशी निगडीत आपल्याला आपले व्याजदर कसे ठेवता येतील या दृष्टीने आपली लॉंग टर्म वाटचाल आपल्याला निश्चित करावी लागेल असं या ठिकाणी अक्षय या निमित्तानं मी माझं मत व्यक्त करतो. आता महाराजांच्या हस्ते स्वामीजींच्या हस्ते या पतसंस्थेच्या आपल्या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे. त्यामुळे निश्चितच आपल्या या शाखेला निश्चित उज्ज्वल भवितव्य आहे. आणि त्या दृष्टीनं मी देखील आमच्या वैयक्तिक माझ्या वतीनं विट्यातील समस्त देवा समाजाच्या वतीनं या पतसंस्थेच्या दुसऱ्या शाखेला अत्यंत मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. छोटी मोठी कुठली जर अडचणी या ठिकाणी स्थानिक पातळीची असेल तर आमचं स्थानिक मंडळ विपुल तळेकर आणि त्यांचे सगळे सहकारी खऱ्या अर्थाने सगळे सक्षम आहे. तरी देखील त्यामध्ये कुठली छोटी मोठी अडचण आली तर आम्ही निश्चितपणे त्या पतसंस्थेच्या शाखेच्या मागे उभं राहू, लागेल ती मदत करून एवढीच ग्वाही या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. आपण सर्वजण आहात याबद्दल मी पहिल्यांदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. चौंडेश्वरी पतसंस्था 32 वर्षापूर्वी दिनांक 12/11/1993 रोजी एक 440,000 भाग मांडून घेऊन या संस्थेने या पुरस्कारामध्ये रोखलं जातं सरकारला. त्यावेळेला संस्थेची सुरुवात 2 माणसं होती. एक मी म्हणजे दयानंद महाराजांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार केला ते हनुमंतराव विठोबा पवार. त्यांचा उल्लेख करावा लागला आपल्याला. 250 रुपये पगारामध्ये ज्या माणसानं सुरुवात केली तेच मॅनेजर आज 19 कोटीचे ठेवी झालेले आहेत. त्या संस्थेचे हनुमंतराव पवार तेच मॅनेजर आहे. या माणसानं मॅनेजर जरी असले तरी माझ्या खांद्याला खांदा लावून आपण जे कार्य केलं, ज्या वेळेला आपण संस्था काढतो संस्था चालवतो, संचालकांच्या बरोबर जो कर्मचारी वर्ग आहे त्या कर्मचारी वर्गाचं एक साथ आणि संचालक मंडळाचं एक साथ अशी दोन्ही सारखे ज्यावेळेला बरोबर जातील त्याच वेळेला संस्थेची प्रगती होत असते. त्याचबरोबर अनेक व्यक्तीचा आपल्याला नामोल्लेख करावा लागेल. ते आमचे वसुली अधिकारी जे पाटील साहेब. पतसंस्था चालवत असताना कवडे सरांनी बऱ्याच वेळा सांगितलं की संस्था निघत असतात आणि काय गुप्त होत असतात. तर ह्या पतसंस्थांचं महत्वाचं काय बाजू असेल तर आपल्याला वसुली महत्वाची. किरण भाऊ सांगितलं पैसे गोळा करणं सोपं काम आहे, पण पैसे वाटणं आणि त्याची रिकव्हरी करणं हे आत्ताच्या काळामध्ये अतिशय कठीण काम आहे. पण त्या याच्यामध्ये संस्थेचं वसुलीचं काम हे आमचे जी आर पाटील साहेब म्हणून आहे. पूर्वी त्यांनी भूविकास बँकेमध्ये वसुली अधिकारी म्हणून त्यांनी नोकरी केली होती आणि त्याच पदावर ते रिटायर झाले होते. आता साहेब तुमचं वय किती? 70 किती वय किती? त्यांचं आज वय 78 आहे. ते
संस्थेमध्ये त्यांना वसूल अधिकारी म्हणून काम करण्याची त्यांना काहीही गरज नाही. त्यांच्या आधी जमीन त्यांचे दोन्ही मुलं अगदी स्ट्रॉंग आहेत सगळे, पण तरी सुद्धा पोलीसमध्ये फक्त एकमेव सौंदर्यशरी पतसंस्थेचं ते वसूल अधिकारी म्हणून काम करतात. आणि ते वसूल अधिकारी असल्यामुळं त्यांचं आज वय 78 आहे. म्हणजे सर्वसाधारण काम करत असताना 7 वयाला साधारण रिटायरमेंट होती. पण त्या पाटील साहेबांचं या संस्थेवर आणि वैयक्तिक माझ्यावर त्यांचं जे अतिशय नितांत प्रेम आहे ते आपल्या धाकट्या भावाची पतसंस्था समजून असे काम करत असतात. तर अशा पद्धतीनं या संस्थेचा कर्मचारी वर्ग, सभासद, ठेवीदार अतिशय तत्परतेनं आणि माझ्यावर विश्वास ठेवून आज आपण जवळजवळ 18 कोटीच्या वरती आपल्या ठेवी आहे. कर्ज आपले जवळजवळ 11 कोटीच्या वरती आहे. गुंतवणूक आपली 7 कोटीच्या वरती आहे. सोनेरी आपला 1 कोटीच्या वरती आहे. आपल्या संस्थेचा व्यवसाय सर्वसाधारण 30 कोटी पण झालेला आहे. निव्वळ नफा संस्थेचा 17,22,000 रुपये झालेला आहे आणि ढोबळ नफा 52,52,000 रुपये झालेला आहे. संस्थेचा वसूल जवळजवळ 97 ते 98% हा आपला रोखीने वसूल केलेला असतो. आपण पतसंस्थेमध्ये रिन्यू करण्याची पद्धत आपल्याकडे नाही. म्हणजे जे कागदपत्र केलं जातं ते आपण कधीही करत नाही. प्रत्यक्षात आपला 97-98% वसूल आहे. वसुलीच्या बाबतीत कुठलीही तरतूद केली जात नाही. त्या सभासदाला कर्ज देत असताना त्याला व्यवस्थित सांगून आपण 3 हप्ते जर नाही भरले तर तुला 4थ्या हप्त्याला तुझ्यावर कारवाई केली जाईल आणि त्या पद्धतीनं आपलं कामकाज चालू आहे. त्यामुळं वसूलमध्ये अगदी सगळा कर्मचारी वर्ग अगदी डोळ्यात तेल घालून अगदी तत्परतेनं या संस्थेचं कामकाज चालू आहे. या संस्थेला सतत ऑडिट वर्ग आहे आणि संस्थेला आपण 11% डिव्हिडंड देतो आपण. तर अशा पद्धतीनं या संस्थेची संपत्ती स्थिती आहे. ज्या वेळेला त्या तरुण मंडळीच्या हातामध्ये आपण संस्थेचा कारभार दिला आणि या तरुण मंडळीने अगदी गरुड झेप घेऊन या ठेवीचा उच्चार केलेला आहे. त्यानंतर आपण पोलीसमध्ये चर्चा करून ज्या वेळेला जिल्हा कार्यक्षेत्र मंजूर करून आणलं आणि शाखा आपण कुठे काढावी हे आम्ही संचालक मंडळाने चर्चा करून शेवटी विटा निवडलो. विटा निवडल्यानंतर मी संचालक मंडळाला सांगितलं जरी तुम्ही विटा निवडले असेल तरी सुद्धा आपल्या समाजातील या विटा शहरातील जे काही प्रमुख मंडळ आहे त्यांच्याबरोबर आपल्याला चर्चा करावी लागलं की आम्ही पोलीस बरोबर इथे विट्यामध्ये शाखा काढतोय. तर काय वेळा मी या स्टेजवर असलेल्या सगळ्या मंडळाला भेटलो तर सगळ्यांनी सांगितलं की काही सुद्धा अडचण नाही, तुम्ही अगदी बिनधास्त शाखा काढा, कुठल्याही गोष्टीला अडचण आहे तर आम्ही सगळी मंडळी सक्षम आहे. आणि त्यानंतर आम्ही
विटा शाखेचा मंजूरसाठी प्रस्ताव दिला आणि विटा शाखा आम्ही मंजूर करून आणली. त्यानंतर उद्घाटन घेण्याच्या दृष्टीनं मी कवडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी जरी राजकारणात कुणीही कार्यकर्ता राजकारणात असतो पण तरी सुद्धा या पतसंस्थेमध्ये राजकारण न आणता आज एक कामकाज चालू आहे, इथून पुढेही तसंच चालू आहे. मग उद्घाटन कुणाच्या हस्ते घ्यायचं त्यामध्ये महाराजांच्या नावाला सगळ्यांनी संमती दिली आणि महाराजांच्या कार्यक्रम शुभारंभाच्या तारखेसाठी आम्ही वरुड साहेबांना उत्तम बापूंना आम्ही भेटलो. आम्हाला तारीख मिळाला, तारीख बरेच महाराजांच्या एंगेज असल्यामुळं आम्हाला तारीख लवकर मिळाली नाही. तोपर्यंत आम्ही संस्थेचं कामकाज पाचव्याच्या शुभमुहूर्तावर सत्यनारायण पूजा घालून काम चालू केलं. मला सांगायला अभिमान वाटतं की 45 दिवसामध्ये 75 लाखाच्या ठेवी या विटा शहरात आम्हाला मिळाल्या आणि पोलीस जाऊन खानापूर तालुक्यामध्ये विटा शहरामध्ये आम्ही संस्था काढून जो आमच्यावर विश्वास दाखवला, संचालक मंडळावर जो विश्वास दाखवला, मी ह्या विटेकरांचा ऋणी आहे, त्यांचा आभार मानण्याचा धूळ आहे. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. आज सर्वांना कळण्यात आम्हाला आनंद होतो की आपल्या श्री चौंडेश्वरी पतसंस्थेच्या शाखा विटाचा शुभारंभ श्री दयानंद पुरी स्वामीजी यांच्या हस्ते आज सुद्धा संपन्न झाला. आज आपल्या या पलूस शाखेच्या आपल्या संस्थेचे ज्या डिपॉझिट आहे साधारणतः आपल्या संस्थेची स्थापना 1993 साली आपल्या संस्थेची स्थापना झाली. आज संस्थेकडे आपल्या साधारण 18 कोटी 30 लाख रुपये ठेवी आहेत. आपल्या संस्थेची 11 कोटी 60 लाख संस्थेची कर्ज आहे. गुंतवणूक आपल्या संस्थेची 7 कोटी 64 लाख रुपये आपल्या संस्थेची गुंतवणूक आहे. आपल्या संस्थेकडे 1 कोटी 20 लाख रुपये आपल्या संस्थेचा स्वनिधी आहे. एकूण आपल्या संस्थेचा व्यवसाय 30 कोटी असून मागील वर्षी आपल्या संस्थेला 52,52,000 रुपये डोंगर नफा आणि 17,22,000 आपल्याला निव्वळ नफा झाला. आमच्या माजी या संस्थेच्या संचालकपदी 2015 साली माझी या संस्थेच्या संचालकपदी निवड झाली. त्यावेळी या संस्थेच्या ठेवी 93 लाख रुपये या संस्थेच्या त्यावेळी आमच्या संचालक मंडळाच्या वेळी ठेवी होत्या. त्यानंतर आम्ही संचालकपदी निवड झाल्यानंतर आम्ही जे नवीन संचालक मंडळ यंग जनरेशनचं संचालक मंडळ आलं त्यावेळी संस्थेचे बऱ्याच ज्या काही गोष्टी होत्या त्या आम्ही थोड्याशा सुधारणा करण्याचा आम्ही निश्चय केला. त्यावेळी आमच्या संस्थेचे जे व्याज आकारणी वगैरे जे होत्या त्या संस्थेच्या आमच्या व्याज आकारणी वार्षिक पद्धतीनं कर्जाची व्याज आकारणी व्हायची. हे संस्थेचा आपला कार्यभार वाढावा या अनुषंगाने आम्ही व्याज आकारणी संस्थेची जी वार्षिक होती ती आम्ही संस्थेची वार्षिक आकारणी तिमाही पद्धतीने आम्ही करण्याचा पहिला निर्णय घेतला. त्याच्यानंतर संस्थेचे जे कामकाज होतं ते थोडंसं जुन्या पद्धतीचं वहीवरती किंवा असं याच्यावरती कामकाज चालवलं. ते आम्ही सर्वप्रथम कॉम्प्युटरवरती आणि कोर बँकिंग प्रणालीमध्ये करण्याचा आम्ही निर्धार केला. त्याच्यानंतर आम्ही नवीन फॅसिलिटी संस्थेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला. त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही संस्थेमध्ये लाईट बिल स्वीकारण्याचा आम्ही तिथं स्वीकारण्याचा चालू केलं.
त्याच्यानंतर संस्थेमध्ये लोकांचा आपला वावर वाढावा, ज्येष्ठ नागरिकांचे तिथे वेगवेगळे पेपर मासिक आम्ही तिथे संस्थेमध्ये चालू केले. त्याच्यानंतर साधारणतः आमची माझी संचालक मंडळाचा आमचा कार्यकाल 5 वर्षाचा झाल्यानंतर त्यावेळी आमच्या संचालक मंडळाच्या साधारणतः 7 कोटी ठेवीपर्यंत आम्ही 2015 ते 2022 या कार्यकाळामध्ये आमचे जे संचालक मंडळ होतं, मी ज्यावेळी संचालक पहिल्यांदा संस्थेमध्ये आलो साधारणतः 7 कोटी ठेवीपर्यंत आम्ही पोहोचलो होतो. म्हणजे आम्ही 93 लाख रुपये ठेवीपासून आमच्या संचालक मंडळाच्या कार्यकाळामध्ये आम्ही 7 कोटी ठेवीपर्यंत पोहोचलो. आणि त्याच्यानंतर जे आमचे संचालक मंडळ होतं ते 2022 मध्ये माझी चौंडेश्वरी पतसंस्थेच्या चेअरमन पदी माझी निवड झाली. निवड झाल्यानंतर आम्ही सर्वप्रथम आमचा नवीन कामकाज जे करायचं त्याच्यामध्ये थोडस सोशल मीडियाचा वापर असेल किंवा आमचं जे कर्मचारी वर्ग असेल ते थोडस नवीन पद्धतीनं यंग जनरेशन थोडीशी सुरुवातीला आमचं जे स्टाफ होता तो थोडं आमची सगळ्यात पहिल्यांदा आमच्या संस्थेचे जे शाखाधिकारी किंवा जे मुख्य अधिकारी ते संस्थेच्या स्थापनेपासून आज आमच्या संस्थेमध्ये ते सेक्रेटरी म्हणून काम करतात. त्यांचाही प्रामुख्याने आज इथं मला असं वाटतं की सत्कार स्वामीजींच्या हस्ते आपण घेतला आमच्या संस्थेचे सेक्रेटरी आहेत. ते संस्थेच्या स्थापनेपासून आज अखेर 70व्या वर्षापर्यंत संस्थेच्या कामकाजामध्ये अत्यंत हिराने त्यांचा सक्रिय सहभाग असतो. आज आमचे टोटल संस्थेचे 11 कर्मचारी असून आम्ही संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना पीएफ ESIC वर्षाला 12% बोनस, त्यांचे प्रशिक्षण शिबिर, त्यांच्यासाठी प्रशिक्षण सहल आम्ही त्यांच्यासाठी आयोजित करतो. त्याचबरोबर आम्ही त्याच्यानंतर संस्थेच्या वसुलीच्या संदर्भात आम्ही चौंडेश्वरी पतसंस्थेचे आमचे नॅक्स एक सुविधा आहे की जेणेकरून संस्थेचा जो कर्जाचा जो भाग आहे तो जास्तीत जास्त लवकर आपल्या कर्जाचं रिकव्हरी होण्यासाठी आम्ही संस्थेच्या येस बँकेच्या माध्यमातून नॅच सुविधा आम्ही संस्थेच्या वतीने चालू, जेणेकरून संस्थेला आमच्या कस्टमरच्या कर्ज घेतल्यानंतर त्याच्या खात्यातून महिन्याचा जो हप्ता आहे तो संस्थेच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या 5, 10, 15 अशा तारखेला खात्यावरती जमा होतो. त्यामुळे महिन्याला आमच्या जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये EMI आम्हाला ऑनलाईन स्वरूपात आम्हाला मिळतो. त्यामुळे आम्हाला थोडंसं कर्ज वसुलीसाठी एकदम सोप्या पद्धतीनं आमच्या कर्मचाऱ्यांजवळ कसलाही प्रेशर नाही, अतिशय चांगल्या पद्धतीने आमची वसुली होती. आमच्या 2023 साली आम्ही संचालक मंडळाने विटा शाखेची नवीन संस्थेच्या कार्यभार वाढवून जिल्हा कार्यक्षेत्र वाढ करायची आम्ही निर्णय घेतला. त्याच्यानंतर आम्हाला साधारणतः पाठीमागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आम्हाला जिल्हा कार्यक्षेत्र वाढची आम्हाला मंजुरी मिळाली. त्याच्यानंतर आम्ही थोडासा सर्व ठिकाणी सर्वे केला आणि सर्वेमध्ये आम्हाला थोडेस विटा हे एकदम अत्यंत सोयीचं आणि थोडस जवळचं आणि आपल्या गोष्टी समाज आणि बाकीच्या सर्व समाजाचा आपल्याला थोडासा चांगल्या पद्धतीने आपल्याला
सहकार्य लागेल त्या निर्णय ह्या अभ्यासावरून आम्ही थोडंसं विटामध्ये शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आम्ही विटामधील सर्व जे ज्येष्ठ मंडळी आणि विट्याचे सर्व आपले जे ज्येष्ठ मंडळी आणि देवांग समाजाचे सर्व जे नेते मंडळी त्यांची आम्ही सर्वप्रथम आम्ही गाठ घेतली की असं आम्ही विटामध्ये आम्ही शाखा चालू करतोय. त्यांची पूर्व परवानगी घेतली. त्यांची विटामधील स्टेजवरती जे मंडळी आहेत आम्ही त्या प्रत्येक स्टेजवरच्या मंडळींची प्रत्येकाची गाठ घेतली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही इथं आमचं विट्याचं हे शाखेचे जे सल्लागार मंडळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सूचनेनुसार आम्ही पोलीसमध्ये आम्ही विट्यामध्ये आम्ही सल्लागार मंडळ स्थापन केलं आणि आज आपण या सर्वांच्या शुभाशीर्वादाने आपण इथं शाखेचा उद्घाटन समारंभ सोहळा आपण संपन्न केला. त्याबद्दल मी सर्व विटेकरांचं मनपूर्वक आभार मानतो आणि मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो की आज आपल्या पोलीस विटा शाखेच्या आज विट्यामध्ये आपल्या 75 लाख रुपयांच्या आपल्या ठेवी जमा झाली आणि आज सुद्धा आपल्या या कार्यक्रमामध्ये चेक आपण स्वीकारणार आणि त्यापैकी संस्थेचे मार्गदर्शक दगे साहेब यांच्या त्यांनी आपल्या संस्थेला विटा शाखेसाठी आपल्याला ठेव दिलेले त्याचा चेक महाराजांच्या हस्ते संस्थेचे संचालक मंडळ यांनी स्वीकारावं मी विनंती. 30 साल अंतर अभी नया शाखा प्रारंभ हो गया है. आर्थिक व्यवस्था में हम सब लोग उन्नति करना पड़ेगा. मानव का है आर्थिक और औद्योगिक दोनों अच्छे होना चाहिए. नंतर शिक्षण है. शिक्षण होने तो आर्थिक कर सकते हैं. उद्योग है आर्थिक मिलता है परंतु आर्थिक व्यवहार अलग है. शिक्षण व्यापार अलग है. इसलिए अभी शिक्षण पूरा व्यापार हो गया. आप सभी समझते हैं जिंदगी में वो आर्थिक संस्था है ना. नेशनल बैंक है अभी वड्डी बहुत कम करते हैं. पहले 8% है 6% है परंतु सहकारी बैंक है ना 10.5% देता है. ज्येष्ठ व्यक्ति को 11% देता है. इसलिए तो अवकाश डीसीसी बैंक रिजर्व बैंक आपका वो सेपरेट कार्ड किया था परंतु ये बैंक है ना हमारा समाज काली कोष्ठी समाज अलग है. नागरिक का मानव का उद्धार करने के लिए शाखा बना दिया है. प्रारंभ हो गया. आप सब लोग है एक अकाउंट ओपन करने तो अच्छा है. एसबी बैंक अकाउंट ओपन करने तो दल भी आते नेशनल बैंक क्रेडिट करने के लिए लोन के लिए बहुत तकलीफ करता है परंतु सरकारी क्षेत्र में अपना जल्दी मिलता है. सरकारी क्षेत्र में प्रामाणिक निर्देशन है. प्रामाणिक निर्देशक मंडल भी है. प्रामाणिक नौकरी भी है. इधर प्रामाणिक रहते हैं उधर परमात्मा है. प्रामाणिक किधर नहीं है प्रामाणिक नहीं तो परमात्मा नहीं मिलता है. इसलिए वो सहकारी क्षेत्र अत्यंत महत्व क्षेत्र है. महत्व क्षेत्र विटा नगर में अभी नया हमारा समाज में चौदेश्वरी नाम से शाखा प्रारंभ हुआ है. वो सभी लाभ आपको होना चाहिए. लाभ पढ़ने चाहिए परंतु हमारा छोटे बच्चे के लिए नामकरण के लिए शादी के लिए हम क्या करते हैं सोने जाते हैं. छोटे बच्चे को सोने को क्या है अब 1 ग्राम. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.